तिथे एक मोबाईल सापडलाय, कोणाचा हरवला असेल तर तो इकडे जमा झालेला आहे. पासवर्ड आहे, पासवर्ड टाकायचा आणि मोबाईल घेऊन जायचा आहे. मोबाईल कोणाचा हरवला असेल तर या ठिकाणी जमा केलेला आहे. ज्याचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे. अंतिम सामना खेळणारा एक संघ आपल्याला मिळाला, जो भगीरथ खारमजगाव. तर भंगा झाला ठरवेचा ऋतिकसाठी. त्याच्यानंतर मात्र आपण घराकडची वाट बघणार आहोत. पाणी बरोबर प्रमाणात डिग्री लावून पाहिजे, डिग्री लावून सुमित वाडकर याची चढाई आपण पाहतो. माघारी परतल्यानंतर दिनेश कामतची चढाई, ज्याच्यासमोर 2-2 असे क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. तर सचिन सामंताची जर्सी परिधान केलेल्या श्री गणेश आधार संघाचा चढाई बाजार जिथे चढाई आपण मैदानावरती पाहतो, त्याच्यासाठी भोंगा वाजला होता. या वेळेला पकड झाली. मध्ये मी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. ज्या कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 7,700 रुपये, जे रोख पारितोषिक या ठिकाणी शैलेश काटे साहेब, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून देण्यात आला. सुपर टायटल घेण्याची संधी मैदानावरती या आधार संघ होती. ती संधी मात्र नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकासाठी 7 कोंबड्या देखील असणार आहेत. कोंबड्या प्रत्येक खेळाडूसाठी 1 कोंबडी असणार आहे. सामन्याला सुरुवात झाली. 3 गुणांची देखील आहे. अनेक स्पर्धा मध्ये आपण पाहिलं तर विजेते पद पटकावणारे हे 2 संघ आहेत. ऋतिक मिस्त्री ची चढाई आपण पाहतोय. मैदानावरती वगैरे घोडा संघाचा एक जबरदस्त चढाई बाजार म्हणून ज्याला ओळखलं जातं. तर आज या संघामध्ये आपल्याला ओंकार आणि प्रीतमची कमतरता नक्कीच पाहायला मिळते. परंतु खेळ हा मात्र या ठिकाणी
दोन्ही संघाचं चांगलं होतं मैदानावरती. आपल्याला फिरताना पाहायला मिळाले नियोजन जयलोकीने खारमालुका या संघासोबत. गोंगाज आपल्या श्री गणेश आधार संघासाठी शुभम साडी करूया मधुराशी चढाई. सामना संपायला शेवटची सामना मात्र तुळशीचा परत पुन्हा एकदा आपल्याला सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 नंबरची लसी प्रदान केलेला दिनेश राणा काम झाला 25 काम केलंय 25 केलंय पुरा अनिश पाटील ची चढाई आपण मैदानावर पाहतो. सेमीफायनलचा हा दुसरा सामना मैदानावरती अतिशय दिवशीचा आपल्याला पाहायला मिळतो. रंगतदार रोमांचक सामना. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहे ते सेमीफायनलचा सामना संपण्यासाठी. एक अटीतटीची लढाईचा पुन्हा एकदा या मैदानावरती या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वडदेवी क्रीडा मंडळ मनेर वडगर यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा आयोजित केली. एक सुंदर नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा देखील तितकीच सुंदर पाहायला मिळाली. बदल झाला परेडचा ऋतिक साठी. इथे पुन्हा एकदा सुंदर पाहायला मिळाली. मनीष वाडकरची चढाई आपण पाहतो त्याच्यासाठी 2-2 असं क्षेत्ररक्षण लावलेलं पाहायला मिळतंय. आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. मनीष याची चढाई पुन्हा एकदा आपण पाहतोय. त्याच्यासमोर 1-1-2 असं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. मात्र भोंगा वाजलाय तो मनीष साठी. यशस्वी चढाई करतो भोंगासाठी. नागेश माळी चढाईची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. एक महत्वपूर्ण चढाई
सुपर टॅकल घेण्याची संधी असेल वादळ खाली कोणा संघाला. अंतिम सामना खेळण्यासाठी जे बजरंग खरपाटे या संघानं तयारीत राहायचं आहे. अंतिम सामना खेळणारे दोन संघ आपल्याला या ठिकाणी खेळतात. सुमित वाडकर जायचं म्हणतो